भारतीय दलित समाजाच्या नेत्यांनी आरक्षण वाचवा आणि उपवर्गीकरण हटवा या मागण्यांसाठी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारसमोर ठोस मागण्या मांडल्यात। महाराष्ट्रात अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करण्यात येऊ नये, तसंच बार्टी अहवालाची शास्त्रीय पडताळणी करण्यात यावी अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या। जातीनिहाय जनगणना, सर्व 59 जातींचा स्वतंत्र अभ्यास आणि राज्यव्यापी सार्वजनिक सुनावण्या घेण्याची मागणी देखील नेत्यांनी केली आहे। यासोबतच बार्टीतील रिक्त पद तातडीने भरावीत आणि कोणताही निर्णय घाईघाईत घेऊ नये अशी भूमिका मांडण्यात आली। खासगी क्षेत्रातही आरक्षण लागू करण्याची मागणी यावेळी जोरदारपणे करण्यात आली। दरम्यान या मागण्या मान्य न झाल्यास 21 तारखेला तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय। पत्रकार परिषदेत दिनकर ओमकार, मिलिंद दाभाडे, कृष्णा बंकर उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रवीण खरात यांनी। तो पूर्णपणे डेटा उपलब्ध नसताना समाजातील इतर प्रतिनिधींना विश्वासात न घेता या पद्धतीचं उपवर्गीकरण करणं हे कुठेतरी संविधानिक मूल्यांची पायमल्ली आहे। सातत्यानं आंबेडकरी समुदायाला बॉयकॉट करणं आणि एकटं पाडण्याचा डाव भारतीय जनता पार्टीने जो आखलेला आहे, त्याला विरोध करण्याच्या हेतून आपण आज या पत्रकार परिषदेचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। केवळ एका विशिष्ट समुदायाने आरक्षणाचा जास्त फायदा घेतला, हा तो फेक नरेटिव्ह या सरकारनं या ठिकाणी स्टँड केलेला आहे, प्रस्थापित केला आहे। त्याला कुठेतरी खोडून काढणं गरजेचं आहे। आंबेडकरी चळवळीच्या वतीने आज आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते, नेते या ठिकाणी उपस्थित आहे। पत्रकार परिषदेची जी मुख्य भूमिका आहे ते आंबेडकरी चळवळीतील नेते आपल्या समोर ठेवतील। त्यांना मी विनंती करतो। सर्वांना क्रांतिकारी जय भीम। मी डॉक्टर हनी सोनकांबळे MGM विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागामध्ये प्राध्यापक आहे आणि मागच्या 2008 पासून मी या आरक्षणाच्या बाबतीने जेवढ्या काही घडामोडी घडतात त्या सगळ्यांचा एक अभ्यासक म्हणून या सगळ्या घटनांकडे आतापर्यंत बघितलेला आहे। आणि या घटनेवरती किंवा या सगळ्या 2008 पासूनच्या या सगळ्या घटना घडामोडीवरती एक सावध पवित्रा आपल्या समाजाने कशा पद्धतीने घेतला पाहिजे या बाबतीमध्ये मी सातत्याने जनजागृती करत आलेलो आहे। याच अनुषंगाने ज्यावेळेस हा 1 ऑगस्ट 2024 रोजी सुप्रीम कोर्टाचा निकाल आला, त्याच्यानंतर आपण काय भूमिका घेतली पाहिजे या अनुषंगाने मी सातत्याने वर्तमानपत्र असतील, यूट्यूब चॅनल्स असतील किंवा सगळ्या ज्या प्लॅटफॉर्म आहेत त्या सगळ्या प्लॅटफॉर्मवर मी माझी भूमिका मांडत आलेलो आहे। या अनुषंगाने आता सध्या जी परिस्थिती निर्माण झालेली आहे या परिस्थितीच्या बाबतीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी सामाजिक न्यायाचा सिद्धांत आपल्याला दिला होता आणि या सामाजिक न्यायाच्या सिद्धांतावरती जे आरक्षणाचं तत्त्व या देशामध्ये लागू करण्यात आलेलं होतं ते तत्त्व बाजूला करून या अमेरिकन विचारवंत जॉन रॉल्सचा सिद्धांत या देशामध्ये लागू करण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे। त्याच्यामुळे आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सिद्धांतावरती हे आरक्षण सातत्याने चालू असलं पाहिजे, कारण हे आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथे जे सामाजिक भेदभाव आहे किंवा सोशल डिस्क्रिमिनेशन आहे, या सोशल डिस्क्रिमिनेशनला कशा पद्धतीने अनेक देशामध्ये आरक्षणाचं तत्त्व लागू आहे, ज्याला अफर्मेटिव्ह ॲक्शन पॉलिसी असं म्हटलं जातं, त्याच्यापेक्षा वेगळी भूमिका घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशामध्ये हे आरक्षणाचं तत्त्व लागू केलेलं आहे। पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा सिद्धांतच सध्या उद्ध्वस्त करण्याचं प्रकरण या देशामध्ये 2008 पासून सुरू झालेलं आहे। या अनुषंगाने या आता जे काही घटना या देशामध्ये घडत आहेत किंवा महाराष्ट्रामध्ये घडत आहेत त्याचा इतिहास खूप मोठा आहे। त्या दिवशी मी तो मांडलेला होता, मी आता तो मांडणार नाही। पण आता इथून पुढे आपली भूमिका काय असेल या अनुषंगाने जे निवेदन आपल्या सगळ्यांसमोर सादर करायचं आहे त्या निवेदनाच्या बाबतीमध्ये मी फक्त बोलणार आहे। खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे वर्गीकरण रोखलं पाहिजे या अनुषंगाने आपल्या भूमिका घेणं गरजेचं आहे। आणि म्हणून आज जे काही मी आपल्यासमोर काही महत्त्वाचे मुद्दे मांडतो आहे ते मुद्दे असे आहेत की महाराष्ट्र शासनाने जे अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणासंदर्भात नेमलेल्या अनंत बदर समितीचा जो अहवाल आहे, या अनंत बदर समितीवरती समुदायाचे गंभीर आक्षेप आहेत। सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून आवश्यक मांडणी करण्यासाठी आपण सगळेजण इथे उपस्थित झालेलो आहोत। सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा सांगू इच्छितो की हा समाज किंवा आम्ही कोणत्याही समाजाच्या विरोधात नाही। आम्ही सामाजिक न्याय, संविधानिक मूल्य, समता, बंधुता आणि अनुसूचित जातीतील सर्व घटक जातींना न्याय मिळावा या भूमिकेवरती ठाम आहोत। एका समाजाला न्याय देत असताना इतर कुठल्याही घटकावरती अन्याय होणार नाही याची दक्षता
सरकारनं घेतली पाहिजे. आणि 2008मध्ये जे 2 अहवाल सरकारकडे सादर केलेले होते त्या अहवालाच्या अनुषंगाने ही समिती स्थापन करण्यात आलेली होती. खरं तर समिती त्यावेळेस एकच स्थापन करण्यात आलेली होती 2003मध्ये. 2003मध्ये स्थापन केलेल्या समितीने 2008मध्ये 2 अहवाल सादर केले. खरं तर या समितीकडून एकच अहवाल येणं अपेक्षित होतं, पण समितीमध्ये फूट पडली आणि समितीमध्ये फूट पडून उपाध्यक्ष आणि सदस्य यांच्या सहीने एक अहवाल सादर झाला सरकारला आणि दुसरा अहवाल अध्यक्ष आणि सहसचिव यांच्या सहीने सादर झाला. त्याच्यामुळे मुळातच तिथे 2 वर्ग पडलेले होते या आयोगामध्ये आणि दोन्ही वर्गांचे फरक असल्यामुळे या शिफारशी अनुसूचित जाती जमाती आयोगाकडे पाठवण्यात आलेल्या होत्या आणि त्या शिफारशी ज्या खात्याच्या अंतर्गत आहेत त्या खात्याला देखील या शिफारशी सगळ्या सादर करण्यात आलेल्या होत्या. त्या खात्याकडून त्यांचे अभिप्राय मागवले गेले, अनुसूचित जाती जमाती आयोगाकडूनही अभिप्राय मागवले गेले आणि शेवटी असं सांगितलं गेलं की यातल्या 25 शिफारशीवरती शासनाने ऑलरेडी काम करायला सुरुवात केलेली आहे. 29 शिफारशी या विचाराधीन आहेत. 14 शिफारशी या अधिक आर्थिक भाराच्या आहेत आणि 14 शिफारशी सरकारने स्पष्टपणाने नाकारलेल्या होत्या आणि त्याच्या संदर्भातला GR सरकारने 31 डिसेंबर 2011मध्ये काढलेला होता. त्यावेळेसच हे सगळं मॅटर क्लोज झालेलं होतं, क्लोज केलेला होता. त्यातल्या 14 मागण्या स्पष्टपणाने सरकारने नाकारलेल्या होत्या. त्याच्यामुळे तो अहवाल आता ग्राह्य धरू नये अशी आमची ठाम भूमिका आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बार्टीचा जो अहवाल आला, या बार्टीच्या अहवालामधला जर तुम्ही अहवाल काढून बघितला तर एखादा MA चा पोरगा किंवा MP चा पोरगा देखील एक चांगला अहवाल लिहू शकतो. इतका बेकार अहवाल या रिपोर्ट यावे असले पाहिजेत. वैज्ञानिक पद्धतीनं म्हणजे सायंटिफिक पद्धतीनं केलेला अभ्यास असला पाहिजे आणि न्याय निकषाच्या आधारावरती हे सगळे निर्णय घेणं गरजेचं आहे. असे मनमानी निर्णय घेऊन चालत नाहीत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनुसूचित जातीसाठी राखीव असलेली पदे आजही महाराष्ट्रामध्ये हजारोच्या संख्येने आहेत. त्याचा बॅकलॉग आतापर्यंत मागच्या 75 वर्षामध्ये भरला गेला नाही. सरकारने अगोदर हा सगळा बॅकलॉग 100% भरला पाहिजे आणि मगच काय करायचं होतं निर्णय घेतला पाहिजे. त्याच्यासाठी त्यांनी सर्व असे वेगवेगळे जे प्रिन्सिपल्स डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्समध्ये दिलेले आहेत हे सगळे पर्याय सरकारनं तपासून बघितले पाहिजेत आणि सगळ्यात महत्त्वाची एक डिमांड आहे की सरकारनं यावरती एक श्वेतपत्रिका जाहीर केली पाहिजे ज्याच्यामध्ये उपलब्ध डेटा, प्रस्तावित मॉडेल, त्याचे निकष, अपेक्षित परिणाम आणि कायदेशीर भूमिका काय आहे या सगळ्या गोष्टींची एक श्वेतपत्रिका सरकारनं जाहीर 10 तारखेला नोटिफिकेशन काढलं होतं. 10 तारखेला बदर आयोगाने जे काही अहवाल दिलेला आहे तो आंबेडकर जयंतीचा कार्यकाळ असतो. सगळे कार्यकर्ते, नेते मंडळी, जनता सगळे आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमात गुंग असतात. सरकारने जाणीवपूर्वक धोकेबाजी समोर ठेवून हा एक कार्यक्रम त्यांनी घोषित केला होता. परंतु आमच्या काही नेत्यांच्या, राज्यस्तरीय नेत्यांच्या लक्षात आल्यानंतर त्याला माननीय मला वाटतं समाज कल्याण मंत्री यांनी सुद्धा पुढाकार घेऊन तो अहवालाच्या बाबतीमध्ये मुदत वाढवून द्यावी म्हणून प्रयत्न केले आणि 30 तारखेपर्यंत त्यांनी मुदतवाढ दिलेली आहे. मला दुसरी एक गोष्ट सांगायची अशी होती की आज जर शेड्यूल कास्टच्या बाबतीमध्ये वर्गीकरण करायचा मुद्दा या ठिकाणी आलेला आहे तो प्रामाणिकपणे आलेला नाही आहे. तो आपलं मतदान आता यांना सरकारला माहीत आहे की इथल्या बौद्धाचं मतदान मेजॉरिटीनं हे भारतीय जनता पक्षाला जात नाही. जाती व्यवस्था मानणाऱ्याला, मनुव्यवस्था मानणाऱ्या सरकारला जात नाही. म्हणून त्यांनी बौद्धांना वेगळं पाडण्यासाठी ना आपलं मतदान, आपलं जे मतदान आहे हिंदुत्ववादी मतदान आहे त्याला घट्ट करण्यासाठी हा अहवाल आणि हा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. नंबर 1. नंबर 2, आज जर यशाला जागृत करण्याचा प्रयत्न राज्यस्तरीय सुरू आहे. मातंग समाजाच्या वेगवेगळ्या संघटना ज्या आहेत त्यांनी सुद्धा याला विरोध केलेला आहे. त्यांना वर्गीकरण नको आहे. परंतु काही जे काही भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत त्यांनी हा प्रयत्न पुढे लावून धरलेला आहे आणि इथे चर्मकार समाजाच्या महामंडळाने सुद्धा याला विरोध केलेला आहे की आम्हाला वर्गीकरण नको आहे. म्हणून दलितामध्ये फूट पाडण्याचं काम या ठिकाणी सरकार करत आहे. याचा आम्ही सर्वप्रथम निषेध करत आहोत. पुढची घोषणा मोर्चाची आमची आज या ठिकाणी आरक्षणातील जे काही उपवर्गीकरणाचा घाट शासनाने घातलेला आहे त्या संदर्भानं त्याचं तांत्रिक मुद्दे सर्व या ठिकाणी आता प्राध्यापक सोनकांबळे सरांनी आपल्यासोबत प्रस्तुत केलेले आहे. आम्ही या ठिकाणी मंचावर असलेले सर्व गणमान्य सन्माननीय नेते कार्यकर्ते जे आहेत आमच्या वतीनं या विषयाच्या संदर्भाची भूमिका आहे की ठरवण्यासाठी या अगोदर 2 बैठका झालेल्या आहेत आणि आता आपण पत्रकारांची परिषद झाल्याच्या नंतर आम्ही पुन्हा कार्यकर्ते बसणार आहोत
आमच्या ज्या बैठका झाल्या त्या बैठकीतून जो निर्णय झाला तो सर्वप्रथम सांगतो की सर्वपक्षीय संघटनेच्या वतीनं कार्यकर्त्यांच्या वतीनं या विषयावरती शासनाच्या विरोधात या मागणीचा सपोर्ट करण्यासाठी जे काही चाललेलं आहे ती सारेचे सारे संघटना नेते मंडळी मिळून एक प्रचंड असा मोर्चा या शहरामध्ये दिनांक 27 तारखेला आम्ही काढणार आहोत. कारण डिवाइड अँड रूल पॉलिसी जी असते त्या पद्धतीचं अनुकरण करून आतापर्यंत गेल्या 2 वर्षापासून 3 वर्षापासून जेव्हापासून फडणवीसांच्या समाजाचे लोक असतील, मातंग समाजाचे असतील, चर्मकार समाजाचे असतील, त्यांनी जाहीर नांदेडला तर निवेदन देऊन जाहीर पाठिंबा दिलेला आहे. त्याच्यामुळं सरकार जे भासवत आहे ती परिस्थिती तशी नाही. म्हणून हे लोकांच्या निदर्शनास आणण्यासाठी आम्ही सर्वांनी मिळून निर्णय घेतलेला आहे की 27 तारखेला या औरंगाबाद शहरामध्ये प्रचंड असा सर्वपक्षीय मोर्चाचं आम्ही आयोजन केलेलं आहे. यानंतर आम्ही सर्वजण बसून मोर्चाचं नेमकं ठिकाण कसं असेल त्याची आम्ही तयारी करून ते नंतर वेळ आणि काळ आम्ही तुम्हाला नंतर सांगणार आहोत. सर, एक प्रश्न जो नावारूपाला आलेले जे लोक आहेत 58 जातीपैकी जितकी जास्तीत जास्त लोक आम्हाला मिळतील त्यात प्रामुख्यानं चर्मकार समाजाचे आपले ते बी जाहीर करा. मातंग समाजाचे पण असतील, काय वाल्मी समाजाचेही असतील, हे प्रामुख्यानं असतील. पण याच्या व्यतिरिक्त जे लोक आहेत ते लोक सर्वांना एकत्रित मॅक्झिमम लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम आम्ही करणार आहोत आणि जितके लोक येतील त्या लोकांना आम्ही घेऊन याच्यामध्ये सामील होणार आहोत. आज या पद्धतीनं जर सरकार हा उपवर्गीकरणाचा घाट घालतो ना, याला जर विरोध केला आम्ही ताकदीनं तर पुढे क्रिमिनल लागू होण्याचा प्रश्नच येतो. लागूच आहे त्याच्यामध्ये असं आहे की सुप्रीम कोर्ट सगळ्यात मुळात जो वर्गीकरणाचा विरोध आहे त्याच्यामध्ये एका पर्टिक्युलर कम्युनिटीची किंवा कम्युनिटीतले जे RSSच्या नादाला लागलेले जे 2-3 संघटना आहेत त्यांना याविषयी विचारलं तर त्यांना क्रिमिलेअर काय हे सुद्धा माहीत नाही. त्यांना फक्त वर्गीकरण एवढंच कळालं, जेवढं सांगितलं तेवढंच बोलायचं त्यांना कळालं. पण जेव्हा एका प्रवर्गाची किंवा प्रवर्गातील एखाद्या संस्थेची किंवा संघटनेची किंवा व्यक्तीची मागणी होती उपवर्गीकरण करा, तर ही मागणी जेव्हा सुप्रीम कोर्टात गेली तर सुप्रीम कोर्टाने अजून एक रिटर्न गिफ्ट दिलं ते म्हणजे क्रिमिलेअर. पण तो SC/STच्या बाबतीमध्ये करण्याचा असंवैधानिक निकाल इंट्रोड्यूस करण्याचा असंवैधानिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे. त्याचा आम्ही विरोध करत आहोत. 59 जाती हा मोर्चा आमखास मैदानामध्ये सारे लोक जमतील जसे 2016ला आम्ही एकत्रित आलतो आणि आमखासच्या मैदानातून नंतर विभागीय आयुक्त कार्यालयावरती हा मोर्चा काढण्यात येईल. 27 तारखेला दुपारी 11 वाजता. संविधानिक बाब आहे, हे संविधानाने दिलेला विषय आहे. त्याच्यावर राज्य सरकारने याच्यात हस्तक्षेप करायचा संबंधच येतो कुठं? लोग शहर से और शहर के आजू बाजू से जो लोग आ रहे हैं वो हम सब आम खास में जमा हो गए और वहाँ से मोर्चे के माध्यम से हम विभागीय आयुक्त तो आके निवेदन दिए. नहीं, आपकी डिमांड क्या है सरकार से? अभी पूरा वर्गीकरण रद्द करो, बाकी कुछ भी नहीं. वर्गीकरण ये मान्य नहीं हमको. ये जात जात में भेद करने वाला प्रस्ताव है सरकार का और इसमें दलितों का नुकसान होने वाला है बहुत बड़े पैमाने पे. इसलिए वर्गीकरण रद्द करना चाहिए. इसके लिए ही हमारी मोर्चे में हमारी प्रमुख मांगनी है. वर्गीकरण के नाम पर आरक्षण को धोखा है क्या? 100% वही है, क्योंकि वर्गीकरण करने के बाद कुछ समाज के कुछ जाति जो उसमें आते हैं उन्होंने अभी उतनी पढ़ाई के लेवल में आए हुए नहीं है और वो जगह जो तो लैब्स होंगे और ओपन में जाएंगे वो जगह. इसलिए वो ओपन में जाना नहीं जगह और वो ये अनुसूचित जाति के लिए ही पूरा आरक्षण रहना. इसलिए हम ये वर्गीकरण को विरोध कर रहे हैं. कितने लोग शामिल हो सकते हैं मोर्चे में? 50,000 से 1 लाख. ओके, एक मिनिट. प्राइस कॅन्सल केलं का? हां, एक मिनिट. हे रेडी आहे का? खाली घ्या ना भैया, खाली घ्या ना. राहू द्या ना. अरे बुंदीसला हिरो लाईन राहू द्या ना. अरे बुंदीसला नाही लागला लाईट लागला. हो, आपला घ्या तुमचा हात येतोय प्रेम. बोला बोला. अरे यार, काय कशासाठी बैठक बोलवली होती आणि बैठकीत काय निर्णय झालाय तुमच्या मागणी? अरे बुम दिसत नाही दादा मला. उपवर्गीकरणाच्या मार्फत आरक्षणावरती जे गदा आणण्याचं काम चाललेलं आहे महाराष्ट्र सरकारच्या वतीनं
त्याच्या विरोधामध्ये आजची ही बैठक होती. आजची ही बैठक होण्यापूर्वी 2 बैठका अगोदरही वेगवेगळ्या ठीक आहे एक मिनिट थांबा तुमचं होऊन आम्ही कशाला उभा राहू बरं घ्या मला डायरेक्ट फेम मध्ये तुम्ही घालायला लागले लावला राहू डायरेक्ट मला टाकू लागले तुम्ही मोबाईल. एक मिनिट रेडी का पहिल्यापासून द्या. बैठक कशासाठी आहे, काय तुमच्या मागण्या आहेत? आरक्षणाचा जो मुद्दा सध्या गाजतो उपवर्गीकरणाच्या माध्यमानं, तर हा सरकारने जाणीवपूर्वक खेळायला एक कुटील डाव आहे. तर यासाठी आजची बैठक बोलवलेली होती. याच्या अगोदरही 2 बैठका शहरामध्ये संपन्न झालेल्या आहेत. सर्वपक्षीय संघटना, कार्यकर्ते, त्यात पक्ष, आणखी वेगवेगळ्या समूहामध्ये, कर्मचाऱ्यामध्ये ज्या संघटना आहेत त्या सर्व ठिकाणच्या कार्यकर्त्यांना एकत्रित करून यावरती विचारविनिमय आम्ही केलेला आहे. आणि विचारविनिमय केल्याच्या नंतर शेवटी आमच्या वतीनं असं ठरवण्यात येते की आम्ही दिनांक 27 तारखेला या महिन्याच्या एप्रिलला एक प्रचंड असा मोर्चा या शहरामध्ये, हे जे काही न्यायमूर्ती बदर आहेत त्यांनी जो काही अहवाल सादर केला आणि त्या अहवालातून बौद्ध समाजाला टार्गेट केलेलं आहे, असं भासवलं जातं आहे की सुरुवातीपासून बौद्ध समाजाने आरक्षणाचे फायदे उचलले आणि बाकीच्या जाती त्याच्यापासून वंचित ठेवल्या आणि मग आम्हाला टार्गेट करून शेवटच्या घटकेला मध्ये टाकण्याचा प्रयत्न आज या सरकारचा दिसतोय. परंतु सरकारला हे स्वतः घेता येत नाही म्हणून त्यांनी जातीमध्ये भांडणं लावून मातंग समाजाच्या काही लोकांना हाताशी धरून या पद्धतीचा डाव खेळण्याचं काम चाललेलं आहे. भाजप सरकार असेल की फडणवीसांचं सरकार असेल, ही डिवाइड अँड रूल पॉलिसीची सतत या ठिकाणी अंमलबजावणी करते. तोडो फोडो आणि राज करो अशा पद्धतीची त्यांची प्रवृत्ती असल्यामुळं मताचं ध्रुवीकरण जातीच्या माध्यमाने करायचं आणि मग आपलं राजकारण कसं करता येईल हा त्याच्या मागचा शुद्ध हेतू असून आम्ही हा तो कधीही तडीत जाऊ देणार नाही. त्यासाठी आम्ही त्यांच्या विरोधात हा मोर्चा काढत आहोत. बदर समितीचा जो आमचा जो आक्षेप आहे की बदर समितीच्या वतीनं जो काही अहवाल दाखल केला तो 1 सदस्यीय समितीचा अहवाल, अशा पद्धतीचा एकच माणूस एकतर्फी जो काही अहवाल दाखल करतो त्यालाच मुळात आमचा विरोध आहे. त्याच्यावर दुसरं असं की त्याने अहवाल सादर काय केला हे जर माहीत नाही तर आक्षेप कशाबद्दल केला. जर काही माहीत असेल तर त्याच्यावरती आक्षेप घेईल ना. तर ते नोटिफिकेशन देखील जाणीवपूर्वक जाहीर करत नाही म्हणजे याच्या मागे देखील एक कुटील डाव आहे. ते अहवाल सादर करायचा नाही. मुळात असं की 2011ला झालेली जी काही जनगणना आहे तिला गृहीत धरून आज हे सारे काही डेटा वगैरे ते सांगतात, तर पण असा कुठलाही डेटा उपलब्ध आज शासनाकडे नाही. मग डेटा जर उपलब्ध नाही, 2011ची जनगणना जर दोषपूर्ण असेल तर मग कशाच्या आधारावरती हे सारं सरकार ठरवतंय? याचा अर्थ असा आहे की त्यांना फक्त रेटून न्यायचं आहे. जसं आपण पाहिलं असेल की कालच लोकसभेमध्ये 1 बिलाच्या आडून 2 बिल पास करण्याचा जो काही कुटील डाव होता, त्याच पद्धतीनं महाराष्ट्र सरकार देखील याच्या आडून जातीचं राजकारण करण्याचा कुटील डाव खेळतंय. हे आम्ही कधीही सहन करणार नाही. म्हणून या मोर्चाचं आम्ही आयोजन केले. आपण मोर्चा काढणार पण कायदेशीर काही भूमिका बजावत कायदेशीर म्हणजे न्यायालयाची दाद आम्ही अगोदर सर्व स्तरावरती याचं काम चालू आहे. परंतु जनप्रक्षोभक म्हणून, रस्त्यावरची लढाई म्हणून आम्ही या पद्धतीनं मोर्चाला सामोरे जात आहोत. न्यायालयीन प्रक्रियेमध्ये काय करायचं त्याचं काम न्यायालयीन पातळीवरती आमची ठराविक एक टीम या संबंधात ऑलरेडी कामाला लागली. बरं, जे ह्या 13%मध्ये त्यांनीच तशी भूमिका घेतली की आम्हाला वेगळं पाहिजे, हे का झालं असं? नाही, त्यांना पाहिजेच नाही आहे. काही लोकांना हाताशी धरून सरकार हे करतं काय. मातंग समाजांनी आता तुम्हाला सांगतो की नांदेडला, नाशिकला सरळ या गोष्टीला विरोध केलेला आहे. म्हणजे एक मोजक्या लोकांना हाताशी धरायचं आणि ती सर्व समाजाची मागणी आहे असं जे भासवलं जातं तसं नाही आहे. वेगळं चित्र आहे. आमच्या मोर्चामध्ये देखील सर्वच लोक येणार आहेत. मातंग समाजाचे येणार आहेत, चर्मकार समाजाचे येणार आहेत, वाल्मिकी समाजाचे येणार आहेत, भोलार समाजाचे येणार आहेत आणि आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊन 59 जे जातीचा हा जो समूह आहे त्यातले जितके लोक आम्हाला प्राप्त होतील त्या सर्वांना आम्ही या मोर्चामध्ये सहभागी करू. प्रत्येक जिल्ह्यात हा मोर्चा होईल की फक्त संभाजीनगरमध्ये? प्रत्येक स्वरूपामध्ये हे चळवळीचं केंद्र आहे. सुरुवातीला आम्ही या ठिकाणी मोर्चा करतो. गरज पडली तर याचं आंदोलन पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही सुरू करतो. तुमचं नाव काय आणि माझं नाव दिनकर ओंकार,
या सर्व पक्ष संघटनेचा मी एक समन्वय कार्यकर्ता म्हणून काम करतो. थँक्यू. नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीत जिल्ह्यातील विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. पायाभूत सुविधा, विकास कामं, प्रलंबित प्रकल्प आणि प्रशासनाची कार्यक्षमता यावर सखोल चर्चा करत योजनांची अंमलबजावणी अधिक गतिमान करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. नागरिकांना शासकीय सेवांचा लाभ वेळेत आणि पारदर्शक पद्धतीने मिळावा यावर त्यांनी विशेष भर दिलाय. नारी शक्ती आरक्षणाबाबत बोलताना अतुल सावे यांनी देशात मोठ्या प्रमाणावर महिलांच्या सक्षमीकरणाला पाठिंबा असल्याचं सांगितलं. महिलांना राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात अधिक संधी मिळणं ही काळाची गरज असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. या बैठकीला जिल्हाधिकारी आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्याच्या विविध विभागांच्या बैठका आम्ही घेतल्या. त्यामागचा असं आहे की मागे थोडंसं लॉ अँड ऑर्डरचा इश्यू झाला होता. पण आता सगळ्या प्रिकॉशनरी मेजर्स सगळ्या घेतलेल्या आहेत जे पुढच्या काळामध्ये कुठल्याही प्रकारचा गुन्हा घडू नये आणि त्याकरता जे काय लागणाऱ्या सुविधा किंवा आहेत त्याच्यावरती आम्ही चर्चा केली. सगळ्या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की पुन्हा हे घडू नये याकरता काळजी घेतली पाहिजे आणि सगळ्यांचा आढावा घेऊन त्याची चर्चा केली. त्याचप्रमाणे आनंद रस्त्याचा पण विषय होता. तोही आम्ही आणि अनेक सगळ्या विषयांवर आज चर्चा करून नांदेडच्या विकासामध्ये पुढच्या काळामध्ये कुठल्या प्रकारची बाधा येऊ नये याकरता सगळी आज आम्ही आढावा बैठक घेतली. महिला आरक्षण झालं असतं तर आमच्या भगिनींना संधी मिळाली असती. आता काँग्रेसचं त्यांना भगिनी पाहिजे नाही, त्यांच्या भगिनी परदेशात असतील म्हणून त्यांना पाहिजे नसेल. काँग्रेसची आणि भगिनींना 33% आरक्षण मिळावं असं सर्व देशात म्हणजे नागरिकांची इच्छा आहे. की ज्यावेळेस नागरिक पोल घेतला होता तर 70% लोकांनी महिला आरक्षण मिळावं असं सगळ्या टीव्ही चॅनलने दाखवलं. ठीक आहे, नवीन नाही, जुन्या ज्या गोष्टी इनकम्प्लीट आहेत त्या सगळ्या कम्प्लीट केल्या पाहिजे त्याच्याकरता बैठक घेतली. आणि मी सांगितलं जसं मध्ये थोडासा लॉ अँड ऑर्डर इश्यू झाला होता त्याकरता काही इश्यू त्याच्यावर आम्ही पोलीस डिपार्टमेंटच्या सगळ्या अधिकाऱ्यांना पण त्यांच्या काही अडचणी असतील काय असतील त्या सगळ्या आम्ही समजून घेतलेल्या आहेत. आणि पुढच्या काळामध्ये नांदेड शहर शांत आणि चांगलं विकसित शहर होईल याकरता एलपीजी गॅस आपण बघायला तर हे जे युद्ध चालू आहे त्यामुळे तिकडूनच कंटेनर जे टँकर्स असतात ते येत नाही. कालच तुम्ही बघितलं असेल की 2 टँकरला इराणने परवानगी दिली. नक्कीच ते टँकर आले तर ते तुला जसं मध्ये मागे 2 टँकर आले तर थोडंसं शॉर्टेज कमी झाला. तसंच आताही 2 टँकर्स काल रिलीज केलेले आहेत, त्यांनी परमिशन दिलेली आहे. मला नक्कीच खात्री पुढच्या काळामध्ये या आणि युद्धही यामध्ये कुठे ना कुठे त्याच्यात संपुष्टात येईल आणि ज्यामुळे गॅस आणि पेट्रोलचा जो तुटवडा आहे तो संपेल. मनमाड जंक्शन रेल्वे स्थानक इथं आज सकाळी एका वेडसर व्यक्तीनं विद्युत पोलवर चढून गोंधळ घातल्यानं रेल्वे वाहतूक सुमारे 1 ते 2 तास विस्कळीत झाली होती. संबंधित व्यक्ती अचानक पोलवर चढत खाली उतरण्यास नकार देत असल्यानं स्टेशन परिसरात प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. त्याला खाली उतरवण्यासाठी रेल्वे कर्मचारी आणि प्रवाशांनी प्रयत्न केले, मात्र तो वारंवार पोलवर चढत राहिला. या प्रकारामुळे स्थानकावर मोठी गर्दी झाली होती. प्रवासी महिला आणि पुरुषांमध्ये घबराटही पसरली. काही प्रवाशांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता किरकोळ झटापट झाल्याची माहिती मिळते. दरम्यान रेल्वे कर्मचारी आणि पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. अखेर त्या व्यक्तीला ताब्यात घेऊन रेल्वे पोलिसांच्या हवाले करण्यात आले. या घटनेमुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. रेल्वे उशिरा धावल्यानं नाराजी व्यक्त करण्यात आली. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जाते. वारखेड परिसरात वाघाचा वाढता वावर आता थेट मानवी वस्तीत पोहोचल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. 18 एप्रिल रोजी पहाटे वारीगाव इथं एका वाघानं एका गाढवाची शिकार करून ती तब्बल 200 मीटर पर्यंत ओढत नेल्याची घटना समोर आली. गेल्या काही दिवसांपासून हा वाघ शेत शिवारात जनावरांवर हल्ले करत असल्यानं स्थानिकांमध्ये दहशतीचं वातावरण पसरलंय.
फटाके फोडून हुसकावण्याचा प्रयत्न करूनही वाघ अधिक आक्रमक झाल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। या प्रकारामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। वारंवार प्रस्ताव पाठवूनही वन विभागाकडून ठोस कारवाई झालेली नाही असा आरोप करण्यात आलाय। अद्याप वाघाला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची किंवा रेस्क्यू प्रक्रिया सुरू करण्यात आलेली नाही। मानवावर हल्ला झाल्यावरच का वन विभाग जागा होणार असा सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केलाय। तातडीनं वाघाचा बंदोबस्त करून परिसर सुरक्षित करण्याची मागणी जोर धरते।